सुख घडोघडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठ पूर्व पुण्य. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. महायोग पीठे तटे भीमरथा, वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रे. समागत्य तिष्ठं तमानोदकंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास दुगा कलावत्नी जीवोद्धरार्थावतारं, कलांकांक तेजोदिका मोदी वक्रम. खलानीशबादा पनोदार्य दक्षम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपं, सदा अलंकृतं साधु संन्यास योगम. मुखेश वेदांत शास्त्रार्थ नीती, नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम. आता हृदय आपुले चौफाळून आभले, वरी बैसौ पाऊले श्री गुरूंचे. अष्टसिद्धी नवनिधी के दाता, असवर दीन जानकी माता. राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा. राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की. मस्तक माझा पायावरी, वारकरी संतांचा. वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. मस्तक माझा पायावरी, वारकरी संतांचा. प्रतिवर्षी पंढरपुरा, प्रतिवर्षी पंढरपुरा, प्रतिवर्षी पंढरपुरा. मस्तक माझा पायावरी, वारकरी संतांचा. प्रतिवर्षी मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या. श्री माऊली मेरी मात है, पिता मेरो तुकाराम. इन दोनों के चरणों में प्रभु मेरा कोटि कोटि प्रणाम. सबिंदु सिंधु शुष्कलस्तरंग भंग रंजितम, विशत्सु पाप जात जातकादिवारि संयुतम. कृतांत दूत कालभूत भीतिहारि वर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधम, ततस्तु जीव जंतु तंतु भुक्ति मुक्तिदायकम. विरंच विष्णु शंकर स्वकीय धाम वर्मदे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. विठाला विठाला. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असलेले देहू निवासी श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा
फार नाही पण 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडला आहे. विढाला विढाला. याचे थोडी सेटिंग करा, ते शिट्ट्या मारतात. आजच्या अभंगाच्या माध्यमातून काय सांगतात हे आपल्याला अगदी थोडक्या वेळात बघायचं आहे. तुकोबराय म्हणतात, संत चरण रज लागता सहज. संतांचे चरण रजकण आपल्याला जर सहज प्राप्त झाले तर होतं काय, जन्म मृत्यूला कारणीभूत असलेली जी वासना आहे ती वासना मुळापासून एकदा नष्ट होते. मग एकदा वासना मुळापासून नष्ट झाली मग होतं काय, मग रामनामे उपजे आवडी. त्या रामनामाची गोडी आपल्याला लागते. नुसती रामनामाची गोडी लागते यात नवल नाही. या ठिकाणी आपण जो आलेला प्रत्येक जो जीव आहे तो कसा आहे, दुःख रूप आहे. बघा, एकदा रामनामाची गोडी आपल्याला लागली मग आपल्याला सुखाची सुद्धा प्राप्ती होते. एकदा सुख प्राप्त झालं मग होतं काय, कंठी प्रेम दाटी. त्या भगवान परमात्म्या विषयी आपल्या कंठामध्ये प्रेम दाटतं. नवे नवे नुसतं प्रेम दाटतं यात नवल नाही. आपल्या डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर पडतात मग होतं काय, त्या भगवान परमात्म्याची चतुर्भुज मूर्ती आहे आपल्या हृदयामध्ये प्रगट होते. हृदयी प्रगटे रामरूप. बघा, त्या भगवान परमात्म्याची चतुर्भुज मूर्ती एकदा आपल्या हृदयात प्रगट झाली मग ते भगवान परमात्म्याचं नामस्मरण कसं आहे, तुका म्हणे साधन. ते साधन, पण ते साधन कसं आहे, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. सुलभ याने सुलभ म्हणजे सोप, गोमट म्हणजे गोड आहे. पण ऐका ना, ते भगवान परमात्म्याचं जे नामस्मरण आहे तोच व्यक्ती घेऊ शकतो. त्याची काहीतरी पूर्वीची पुण्याई असेल. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे आणि परी उपतिष्ठ पूर्व पुण्य. मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. तुमच्या भाषेत सांगायचं म्हटलं, या झाल्या कीर्तनातील ठळक ठळक बातम्या. आता हवामान खात्याचा अंदाज घेऊ आणि जोरदार पाऊस पाडण्याचा प्रयत्न करू. हो, चला, अभंगावर चिंतन करण्यापूर्वी पिऊन जातील. सध्या अशी परिस्थिती झाली. पण अभिषेकने मला कॉल केला, म्हणे महाराज बाबा कीर्तन करायचे. म्हटलं चांगली गोष्ट कराय. आणि त्यातली त्यात विशेष अशी एक गोष्ट पाहायला मिळाली. पहिल्यांदा त्याचं कीर्तन त्याच्या गावात झालं. ही भाग्याची गोष्ट आहे. आणि त्याचे तर आभार मानण्यापेक्षा मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो की आपल्या पोराला आपणच संधी प्राप्त करून दे. नाही तर सध्या संप्रदायामध्ये इतकी खेचाखेची चालली आहे, शोकांतिक आहे. पण हे बागड्या, आपणच आपले पोरं मोठे केले पाहिजे. काय काय त्यांनी कीर्तन केलं ना, त्याचं पाहून इतरांना सुद्धा प्रोत्साहन तयार होईल. ते सुद्धा हे असे पोरं टाळ घेऊन उभे राहिले ना, त्याच्या कीर्तनाला मी स्वतः येणार होतो. पण काय करणार महाराज, माझं कुठंतरी कमी पडलं. रामनवमीचा उत्सव आहे आणि अनेक प्रकारचे कीर्तन असतात. तरी प्रयत्न करणार होतो पण येऊ शकलो नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण माझ्या कानावरती बातमी आली अतिशय सुंदर प्रकारे. कारण की त्याचं वक्तृत्व चांगलं आहे, त्याचं वागणं चांगलं आहे. आणि नुसतं कीर्तन करायला पाठा लागतो असं नाही. काय काय कीर्तन करायला पाठा लागतो असं नाही. कीर्तन करायला आचरण लागतं. काय काय कीर्तन करायला. याच्या अभंगाच्या माध्यमातून संतांच्या चरण रजकणाचं महत्व सांगतात. संत चरण रज लागता सहज. ते संतांचे चरण रजकण आपल्याला सहज जर प्राप्त झाले तर आपण जन्म मृत्यूला कारणीभूत जी वासना आहे ती मुळापासून काय होते,
नष्ट होते. पण माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे गड्या, सध्या संत म्हणायचं तरी कोणाला? काय काय आवाज येतोय का माझा तुमच्याकडे? येतोय ना व्यवस्थित? माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, संत म्हणायचं तरी कोणाला? कारण की सध्या तरी पोटासाठी संत झाले कलित बहुत, अंगा लावून या राख आणि डोळे झाकून करती पाप. का हो? 1600 कोटी निघाले म्हणून त्याला संत म्हणशाल का? कळतंय का तुम्हाला? सध्या महाराष्ट्रात काय चाललंय तुम्हाला माहितच. एखाद्याच्या नावे 1600 कोटी निघाली, काय त्याला संत म्हणाल का? संत हे अंतरंगाने ओळखायचे असतात, संत हे बाह्यरंगाने ओळखता येत नाही. समजा एखादा बाबा दाढी वाढवलेली आहे, जटा वाढवलेल्या आहेत आणि मोठ्या गाडीत बसून आला, तुम्ही त्याला संत म्हणाल का? त्याला संत म्हणता येणार नाही. काय आहे संतांची परिभाषा? संत हे अंतरंगाने ओळखावा लागतात. संत हे बाह्यरंगाने ओळखता येतात का? संत हे बाह्यरंगाने ओळखता येत नाही. एखाद्याला पोपट पंची बोलत असला त्याला संत म्हणाल का? संतांजवळ काही तत्व असतात म्हणून हे संत अंतरंगाने ओळखायचे असतात. वा, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. संतांचं किती पंडित असू द्या, संतांचं वर्णन करता येत नाही. म्हणून संत हे अंतरंगाने ओळखायचे असतात, संत हे बाह्यरंगाने ओळखता येत नाही. काय झालं इकडे लक्ष द्या. श्री क्षेत्र आळंदी, आळंदीच्या शेजारी एक केंदूर पाबळ नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये संत कान्होराज महाराज पाठक होऊन गेले. अगदी त्यांची कीर्ती फार काशीपर्यंत पोहोचली. हे पोरांनो बडबड करू नका. त्या संत कान्होराज महाराज पाठकांची कीर्ती काशीपर्यंत पोहोचली, संत पदाला पोहोचले. म्हणून त्या काशीच्या क्षेत्रामधून एक विद्वान पंडित संत कान्होराज महाराज पाठकांच्या भेटीला आले. त्यांनी विचार केला, संत पदाला पोहोचलेले महात्मे म्हणून आपण त्यांचं दर्शन घेणं गरजेचं आहे. म्हणून ते काशीचे विद्वान पंडित मजल दर मजल करत ते केंदूर पाबळ गावामध्ये आले आणि एका सदग्रस्ताला विचारलं, का हो संत कान्होराज महाराज पाठक कुठे राहतात? काय काय संत कान्होराज महाराज पाठक कुठे राहतात? इकडे लक्ष द्या. कीर्तनात लक्ष पाहिजे. हे कीर्तन म्हणजे टाइमपास नाही का? खरं सांगू, मी थोडा स्पष्ट वक्ताय पण सुखी भवंतु. कीर्तन म्हणजे टाइमपास नाही. सध्या तरी कीर्तनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलत चाललाय. कीर्तन म्हणजे एक मनोरंजनाचं साधन आहे असं लोक समजतात, पण कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही. एकमेव कार्य म्हणजे कीर्तन आहे कशाचं? उद्धाराचं साधन. कीर्तन चांग होय अंग हरी रूप. म्हणून कीर्तनात काय पाहिजे? लक्ष पाहिजे. तुम्हाला सांगू का गड्या, हे कीर्तन प्रवचन हा सप्ताह कशासाठी करायचो माहितीये? कोणला माहितीये का? फक्त चाललंय म्हणून चाललंय. कशासाठी करायचं? महिला मंडळ पोरियो कशासाठी सप्ताह करतात तुम्ही 21 वर्षापासून? माहितीये कोणला? माहित नाही? तुमच्याकडे बोलत नाही बोलतात ना.
आमच्याकडे कसं आहे माहिती आहे का, आमच्याकडे लोक बोलतात. आमच्याकडे अजून एक कसं आहे सांगू का, आमच्याकडं लोक मेल्यावर जाळतात. तुमच्याकडं बघा कळतंय का, नाही तर याच्यानंतर आहेच. चला कीर्तनात लक्ष पाहिजे. सप्ताह कशासाठी करायचा हे महत्वाचं सांगतो. एक हरिनाम सप्ताह जर तुमच्या गावात झाला, काय 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 एक हरिनाम सप्ताह जर तुमच्या गावात झाला तर संपूर्ण गावची वास्तुशांती होत असते. याच्यासाठी सप्ताह असतो. काय होतंय, मला विक्षेप चालत, मला जे सांगायचं असतं. कीर्तनकार हा जीव तोडून बोलत असतो आणि त्याला ते वक्त्याला श्रोत्यांपर्यंत ते चिंतन, तो अभंग पोहोचवायचा असतो. म्हणून कीर्तनात विक्षेप चालत नाही आणि करूही नका. कीर्तनी बडबड करील जो कोणी, त्याचे पुरावे सांगितले संतांनी. कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बेडूक होऊन येईल जन्मा. जो जास्त मोठ्याने बडबड करेल तो मोठा बेडूक होऊन येईल. कसं येईल, त्याला काय म्हणतात, सोन्या बेडूक म्हणतात आमच्याकडे. म्हणून कीर्तनात कोणी बडबड करायची नाही, कीर्तनकाराकडे लक्ष द्यायचं. विढाला विढाला विढाला. हो, काय चाललं होतं आपलं, हा म्हणा कीर्तन चाललं होतं. ऐकणारे पाहिजे ना. काशीचे विद्वान पंडित संत कान्होराज महाराज पाठकांची कीर्ती ऐकून कान्होराज महाराज पाठकांच्या भेटीला आले. विचारलं कान्होराज महाराज पाठकांचं घर कुठे आहे. त्यावेळेस त्या सदग्रस्ताने सांगितलं, समोर जे घर दिसतंय आणि त्या घरासमोर जो ओटा दिसतोय त्या ओट्यावरती बसलेले जे सदग्रस्त आहे त्यांना संत कान्होराज महाराज पाठक म्हणतात. मी संत हे अंतरंगाने ओळखायचे असतात हे सांगतोय बरं का, लक्षपूर्वक आहे. त्या सदग्रस्ताने सांगितलं, समोर जो ओटा दिसतोय त्या ओट्यावरती जे बसलेले महात्मे त्यांना काय म्हणतात, संत कान्होराज महाराज पाठक म्हणतात. त्यावेळेस काशीच्या विद्वान पंडितांनी पाहिलं. त्यावेळेस संत कान्होराज महाराज पाठक आपले पोरं खेळवत बसलेले होते. काशीच्या विद्वान पंडितांनी पाहिलं. करायला गेलो, काय करायचं बोला, मारुती करायचा का गणपती करायचा? तुम्ही बोला. करायला गेलो गणपती आणि झाला मारुती. जे बघायचं होतं ते दिसलं नाही. संत पदाला पोहोचले. मला असं वाटलं होतं हे संत पदाला पोहोचलेले महात्मे सकाळी उठल्या उठल्या काहीतरी ग्रंथांचं अध्ययन करत असतील, सकाळी उठल्या उठल्या काही भगवंताची पूजा करत असतील, सकाळी उठल्या उठल्या काही भगवंताचं भजन करत असतील, नामस्मरण करत असतील. पण जे पाहायचं होतं ते दिसलं नाही. हे तर पूर्व खेळ होत, हे कशाचे संत. त्यावेळेस ते काशीचे विद्वान पंडित संत कान्होराज महाराज पाठकांजवळ जातात आणि तिथूनच आल्या पावलाने परत होतात. हे संत कान्होराज महाराज पाठकांनी पाहिलं. कोणीतरी महात्मा आहे, काहीतरी कामानिमित्त आलाय. त्यावेळेस संत कान्होराज महाराज पाठकांनी त्या महात्म्याला आवाज दिला, का हो महात्माजी, कसं येणं केलं. त्यावेळेस त्या काशीच्या विद्वान पंडितांनी सांगितलं, तुम्ही संत पदाला पोहोचले, तुमची कीर्ती पार काशीपर्यंत आली आणि काशीपर्यंत आल्यानंतर तुमच्या दर्शनाचा ध्यास घेऊन मी इथपर्यंत आलो. पण मला जे पाहायचं होतं ना गड्या ते दिसलं नाही. तुम्ही संत पदाला पोहोचलेले आहात, तुम्ही काहीतरी ग्रंथांचं अध्ययन करत असत, पण तुम्ही तर इथं पोरं खेळवताय, तुम्ही कशाचे संत. त्यावेळेस कान्होराज महाराज पाठकांनी ओळखलं याचा काहीतरी गोड गैरसमज झालाय. काव, मी पोरं खेळवतोय म्हणून संत नाही का. त्यावेळेस संत कान्होराज महाराज पाठकांनी घेतली पोरं आणि शेजारच्या विहिरीत टाकले. त्यावेळेस काशीच्या विद्वान पंडिताला सांगितलं कान्होराज महाराज पाठकांनी, आवाज देत चांगला दादा. कान्होराज महाराज पाठकांनी सांगितलं काशीच्या विद्वान पंडिताला, का हो आता पोरं मारलेत, आता तर झालो ना संत, आता तर झालो ना संत. त्यावेळेस काशीच्या विद्वान पंडितांनी सांगितलं, संत, संतांची परिभाषा माहितीये का,
दया क्षमा ज्याचे अंगी, संत तोची जाना जगी. अरे जिवंतपणी पोरं मारले, दया क्षमा नाही, आणि तू संत. आता कशाचा संत? त्यावेळेस संत कान्होराज महाराज पाठकांनी महात्म्याला, काशीच्या विद्वान पंडिताला सांगितलं, आधी पोरं खेळवत बसलो होतो तरी संत नाही, आता पोरं मारलेत, विहिरीत टाकलेत तरी संत नाही. बरं जाऊ द्या, संत विषय सोडा म्हणे. तुम्ही माझी कीर्ती ऐकून इथपर्यंत आला ना, 2 घास पुरेसं भोजन करा आणि तुम्ही तुमच्या मार्गाला लागा. त्यावेळेस काशीच्या विद्वान पंडितांनी सांगितलं, भोजन, जिवंतपणी पोरं मारले, आणि आता तुला काय पडलंय? बोला ना. सुतक पडलंय, आणि आम्ही सुतकाचं खात नाही. का खात नाही हे मला अजून कळालं. त्यावेळेस काशीच्या विद्वान पंडिताने सांगितलं, आम्ही सुतकाचं खात नाही. त्यावेळेस संत कान्होराज महाराज पाठकांनी सांगितलं, आमच्याकडं जो अतिथी येतो तो निर्मुखाने जर परत चालला, ते आमच्या संस्कृतीत बसत नाही. काहीतरी पुरेसं 2 घास भोजन करा. अरे सुतक पडलंय तुला, कस काय भोजन करणार? त्यावेळेस संत कान्होराज महाराज पाठकांनी सांगितलं, पोरं मारली, सुतक पडलं ना, म्हणून तुम्ही भोजन करत नाही ना. असं केलं तर नाही चालणार का? ते पोरं पुन्हा जिवंत केले तर? महाराज, संत कान्होराज महाराज पाठकांनी पोरांना आवाज दिला, अरे पोरांनो, माझी कीर्ती ऐकून इथपर्यंत आलेला जो महात्मा आहे तो निर्मुखाने परत चाललाय. चला वर या. महाराज चमत्कार असा घडला, महाराजांनी आवाज दिला आणि पोरं विहिरीतून परत पुन्हा बाहेर आले. संत कान्होराज महाराज पाठकांसमोर उभे राहिले. काशीच्या विद्वान पंडितांनी तर तोंडातच बोट घातली. माझा दृष्टांत संपला. सिद्धांताकडे. संत हे अंतरंगाने ओळखायचे असतात, संत हे बाह्यरंगाने ओळखता येत नाही. चला, काय आहे संतांची परिभाषा? कोणाला संत म्हणायचं? ज्यांच्या ठिकाणी काही तत्व असतात त्यांना संत म्हटलं पाहिजे. संत तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत. काय आहे संतांची परिभाषा? काय आहे तत्व संतांचं? तेची संत, तेची संत. भगवंत सोडून दुसरा विषय नाही, त्यांना संत म्हणा. अजून कोणाला संत म्हणाल? ज्या ठिकाणी 5 तत्व आहे त्यांना संत म्हणा. कोणते 5 तत्व? मोजा. भक्ती, ज्ञान, वैराग्य, शांती आणि निष्ठा. किती झाले? कीर्तन कळतंय का तुम्हाला? लई जड नाही चाललं? काही बोरबीर नाही झाले? काही चहा पाणी मागवायचा का? कीर्तनाचा फ्रेश बसलं पाहिजे का नाही? असं फ्रेश बसा. भाषा समजते ना बाबा? कधी कधी भाषाचा प्रॉब्लेम येतो. मी त्या खानदेश भागात गेलो होतो. खानदेश, आता तिकडं आमनं तुमनं ती भाषा वेगळी असते. महाराज, काही काही भाषाचा कठीण आहे. मी त्या एकदा खानदेशमध्ये कीर्तनाला गेलो, आणि कीर्तनाला गेल्यानंतर गाडी गावाच्या बाहेर लावली आणि त्या गल्लीतून पायी पायी चाललो. आता मी सफेद वस्त्र परिधान केलेले होते, डवळे पांढरे कपडे घातलेले होते. माझे विनोद ऐकायला सुद्धा 6G लागतंय, 5G चालत नाही, कारण की तुमच्याकडे बरचशी रेंज कमी आहे. चला या इकडं. काय चाललंय? कीर्तन. मी त्या गल्लीतून पायी पायी चाललो होतो. 2 बाया बसलेल्या होत्या. त्या बायांनी, आता तिकडली भाषाच कठीण आहे, ती एक बाई दुसऱ्या बाईला म्हणत होती, म्हणे हाऊ बाबा कोण शेत म्हणे. एक बाई दुसऱ्या बाईला म्हणत होते, का ग म्हणे हाऊ बाबा कोण शेत. ती दुसरी बाई म्हणे, हाऊ बाबा देवना कुत्रा शेत म्हणे. दिनना झोपस आणि रातना भूकस म्हणे.
अशी भाषा असते महाराज. भाषा तर कळते. चला काय चाललंय, तत्व चाललंय. संतांजवळ काही तत्व आहे, त्यांना संत म्हटलं पाहिजे. किती तत्व सांगितले? 5 तत्व ज्यांच्या ठिकाणी त्यांना काय म्हणा, संत म्हणा. कोणते कोणते तत्व? भक्ती, ज्ञान, वैराग्य, शांती आणि निष्ठा. किती झाले? 5 तत्व आहे. हे 5 तत्व ज्यांच्या ठिकाणी त्यांना काय म्हणायचंय? संत म्हणायचंय. आता आपण पहिला तत्वाचा थोडक्यात विचार करू. पहिलं तत्व सांगितलं भक्ती. भक्तीच्या बाबतीत आपण विचार करायला गेलो तर सर्वात श्रेष्ठ भक्ती कोणाची? भगवंताचे लढिवाळ भक्त म्हणून ज्यांच्याकडे ओळखलं जातं, त्यांच्याकडे पाहिलं जातं, ते म्हणजे संत श्रेष्ठ नामदेव महाराज. किती भक्ती होती महाराज त्यांची, किती भक्ती होती. एकदा काय झालं, थोडा मॉनिटर वाढवला. एकदा काय झालं, भगवान परमात्म्याचं आणि नामदेव महाराजांचं पंढरपुरात संभाषण चालू होतं. भगवान परमात्म्याने नामदेव महाराजांना सांगितलं, नामा मी तुला सोडून कुठं जाणार नाही. आणि नामदेव महाराजांनी सुद्धा भगवान परमात्म्याला सांगितलं, ऐक ना देवा, मलाही तुझ्याशिवाय करमत नाही. दोघांचं बोलणं झालं. दोघांनी एक कायदा पास केला, जिहार काढला. दोघांचं ठरलं एकमेकाला सोडून कुठं जायचं नाही. पण इकडं ज्ञानोबारायांना तीर्थयात्रा करण्याची इच्छा झाली, म्हणून ज्ञानोबाराय तीर्थयात्रा करण्यासाठी सुरुवातीला भगवान परमात्म्याकडे गेले पंढरपुरामध्ये. पंढरपुरात गेल्यानंतर भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर ज्ञानोबारायांनी भगवान परमात्म्याला सांगितलं, देवा मला तीर्थयात्रा करायची आहे. त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं, ज्ञानोबाराय तीर्थयात्रा चांगली गोष्ट आहे, तीर्थयात्रा ही केली पाहिजे. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वैत पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. त्यावेळेस ज्ञानोबारांनी पुन्हा भगवान परमात्म्याला सांगितलं, मला तीर्थयात्रेला जायचंय, पण मला जोडीदार कोणीतरी चांगला पाहिजे. त्यावेळेस भगवान परमात्म्याने मागं पुढे विचार केला नाही. नामदेव महाराज जवळच उभे होते आणि भगवान परमात्म्याने ज्ञानोबारांना सांगितलं, नामदेव महाराजांना घेऊन जा. त्यावेळेस नामदेव महाराज भगवान परमात्म्याकडे रागाने पाहायला लागले. काय देव आहे? आता थोड्या वेळापूर्वी आपलं बोलणं झालं, आपण एकमेकाला सोडून कुठं जायचं नाही. आणि ज्ञानोबाराय आले काय, तुझं दर्शन घेतलं काय, आणि खुशाल म्हणतो का नामदेव महाराजांना तीर्थयात्रेला घेऊन जा. देवा कधीपासून पक्ष बदलायला लागला? देव म्हणले, गड्या निवडून आल्यापासून. भगवान परमात्म्याने नामदेव महाराजांना सांगितलं, नामा आपलं लाट ठरलेलं असू दे, पण तुला ज्ञानोबारायांबरोबर, ज्ञानोबाराय सामान्य आहे का, ज्ञानोबारायांबरोबर तीर्थयात्रा करण्याचं सद्भाग्य तुला प्राप्त होते. तू तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. मी भक्ती सांगतोय, सर्वात श्रेष्ठ भक्ती म्हणजे नामदेव महाराज. त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं, नामा तुला तीर्थयात्रेला ज्ञानोबारांबरोबर जावं लागेल. नामदेव महाराज तयार झाले. कुठे जायला? तीर्थयात्रेला जायला. तीर्थयात्रेला जायला तयार झाले. पण नामदेव महाराजांनी एक अट घातली, देवा ऐक, मी तीर्थयात्रेला जातो. काय 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 मी तीर्थयात्रेला जातो, पण ऐक देवा, तीर्थयात्रेला गेल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये जाईल, त्या क्षेत्रात गेल्यानंतर त्या तीर्थामध्ये स्नान करेल, स्नान केल्यानंतर मी मंदिरात जाईल, मंदिरात गेल्यानंतर मी रावळात जाईल, रावळात गेल्यानंतर मी गाभाऱ्यात जाईल, आणि मला गाभाऱ्यात तुझ्यासारखा देव तिथं दिसला नाही, हे देवा मी त्याचं दर्शन घेणार नाही. याला पुरावा दरुशन निघे मी तयाचे, दरुशन निघे मी तयाचे, ज्या देवाचे नेघे मी तयाचे, दरुशन
कटेवरी कर नाही ज्या देवाचे नेगे मी तयाचे दर्शन. हे देवा, तुझ्यासारखा देव मला तिथं दिसला नाही तर मी त्याचं दर्शन घेणार नाही. एवढी भक्ती नामदेव महाराजांची श्रेष्ठ होती. चला, भक्तीच्या बाबतीत कोण बसलं मग? नामदेव महाराज. अशा लोकांना काय म्हणा? संत म्हणा. हा, चला पुढे. दुसरं तत्व सांगितलंय ते म्हणजे बोला ना, ज्ञान. आता ज्ञानाच्या बाबतीत आपण विचार करायला गेलो, आपल्या डोळ्यासमोर कोण उभं राहतो? संत श्रेष्ठ ज्ञानोबा आहे. किती ज्ञान आहे हो ज्ञानोबारांकडं? ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर. सागर याने सागर म्हणजे काय? सागर म्हणजे मी नाही. सागर म्हणजे समुद्र. समुद्र म्हणजे सागर. सागर म्हणजे समुद्र. समुद्र म्हणजे चालू द्या रात्रभर. समुद्र म्हणजे सागर आणि सागर म्हणजे समुद्र. समुद्रात किती पाणी आहे? मोजलं कोणी? समुद्राच्या पाण्याचं मोजमाप कोणी करू शकत नाही. त्याचप्रमाणे समुद्रात जेवढं पाणी आहे त्याचं मोजमाप कोणी करू शकत नाही. तसं ज्ञानोबारांचं इतकं ज्ञान आहे, त्या ज्ञानाची मोजमाप कोणी करू शकत नाही. किती ज्ञान दिलं हो ज्ञानोबारांनी आपल्याला, किती ज्ञान दिलं. ज्ञानोबारांनी स्वतः संसार केला नाही, पण इतरांचा संसार सुखाचा व्हावा याच्यासाठी प्रतिज्ञा केली. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. एवढं ज्ञानोबारांचं ज्ञान आहे, एवढं ज्ञानोबारांचं ज्ञान आहे, पण लोकांना ज्ञानोबारायच कळायला तयार नाही. किती ज्ञान दिलं महाराज. ज्ञानेश्वरी दिली, चांगदेव 65 दिली, अमृता अनुभव ग्रंथ दिला, अजून काय दिलं? हा मुख्य विषय म्हणजे हरिपाठ दिला. महिला मंडळ किती वेळ लागतो हरिपाठ करायला? 2 तास? 1 तास? महिला मंडळ किती तास? अर्धा तास. मग करते का नाही तुम्ही? केला पाहिजे ना. अहो, प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपल्याला हरिपाठात सांगितलंय. आपला हा देह जर अपवित्र झालाय ना, त्याचं उत्तर दिलंय. देह त्याचा पवित्रची होय, त्याचा पवित्रची होय. हा मुखे जरी गाय पवित्रची होय, पवित्र. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय, देह त्याचा. इतकं ज्ञानोबारायांनी ज्ञान दिलंय. पण काही काही बाजारांना ज्ञानेश्वरी काय, हरिपाठ काय हे सुद्धा कळायला तयार नाही. काही काहीला तर ज्ञानोबाराय सुद्धा कळायला तयार. कोणाला ज्ञानोबाराय कळत नाही? ज्यांनी जास्त पुस्तकं वाचले त्यांचे मस्तक खराब झालेत. मध्यंतरी काय झालं बाबा, लॉकडाऊन मध्ये, कोरोनाच्या काळात मी एका सिरियल मध्ये काम केलं, TV सिरियल मध्ये, माझा ज्ञानोबा म्हणून, लॉकडाऊन मध्ये. आता त्या सिरियल मध्ये काम करत असताना आम्ही मुंबईला ऑडिशनला गेलो. आता तिथं ते डायलॉग दिले असतात, ते पाठ करायचे आणि ते डायरेक्टर लोकांपुढे मांडायचे असतात. मी त्या मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर तिथं एक पुण्याची तरुण पोरगी आलेली होती, 12वीला वगैरे, 12वी 13वीला असेल. ती तिथं आलेली होती. तिला तो डायलॉग दिला, तिने तो पाठ करून दिला. दिल्यानंतर तिला विचारण्यात आलं, तुम्हाला या मालिकेत कोणती भूमिका करायला आवडेल, म्हणजे कोणता रोल करायला आवडेल. त्यावेळेस त्या मुलीने सांगितलं, या मालिकेचे मुख्य हिरो कोण आहे. काय काय काय
तिने विचारलं या मालिकेचे मुख्य हिरो कोण आहे? कोण आहे. त्यावेळेस तिला सांगण्यात आलं ज्या अर्थी मालिकेचं नाव माझा ज्ञानोबा आहे त्या अर्थी या मालिकेचे मुख्य हिरो कोण झाले. ज्ञानोबा. माऊली ज्ञानोबा झाले. त्यावेळेस तिला सांगण्यात आलं या मालिकेचे मुख्य हिरो लीड हिरो माऊली ज्ञानोबाराय आहे. त्यावेळेस त्या मुलीने असं उत्तर भयानक दिलं मला ज्ञानोबारायांच्या पत्नीचा रोल करायला आवडेल म्हणे. काय म्हणले. माझा असं तळपायाची आग मस्तकात गेली. मी तिथंच होतो 3ऱ्या मजल्यावर होतो. असं वाटलं तिला दरावा डायरेक्ट खाली फेका. अरे ज्ञानोबारायांनी संसारच केला नाही आणि तुला त्यांच्या पत्नीचा रोल करायला. तुला ज्ञान महाराष्ट्रात राहते ना तू. तुला संत काय ग्रंथ काय हे तरी कळायला पाहिजे. अहो ज्ञानोबारांनी एवढं ज्ञान दिलंय. किती ज्ञान दिलंय. आगणित ज्ञान दिलंय. महाराज न संपणारं ज्ञान आहे. समुद्रात किती पाणी आहे. त्या समुद्राच्या पाण्याचा तळ पाहिला कोणी नाही. त्याचप्रमाणे सागराचं तसंच आहे. ज्ञान संपणारं नाही. ज्ञानोबारांचं सुद्धा तसंच आहे. ज्ञान संपणारं नाही. अहो ज्ञानोबारा एका ओवीच्या माध्यमातून दृष्टांत देतात. कीट टंबू चांचवरी मापनसे सो सागरी मी नेनो ते त्या परी परवर्ते हेत. ज्ञानोबाराय सांगतात टिटवी पक्षी माहितीये तुम्हाला. टिटवी पक्षी ती टिटवी पक्षीने काय केलं आपले अंडे घेतले आणि समुद्राच्या किनाऱ्यावरती गेली. गेल्यानंतर आपले ते अंडे होते ते अंडे त्या समुद्राच्या किनाऱ्यावरती ठेवले. चारा पाणी गोळा करण्यासाठी निघून गेली आणि निघून गेल्यानंतर आता इकडे समुद्राची भरती ओटी आली आणि भरती ओटी आल्यानंतर ते अंडे समुद्राच्या पाण्यात वाहून गेले. आता ती पक्षीने परत आल्यानंतर तिने बघितलं होय ना होय हे अंडे कोणी घेतले असावे. समुद्राच्या पाण्यानेच घेतले असावे. म्हणून ती टिटवीन पक्षी एक प्रतिज्ञा करते की टिटंबू चांचवरी मापनसे सो सागरी मी नेनो ते त्या परी परवर्थ येत. ती टिटवीन पक्षीन अशी प्रतिज्ञा करते मी या समुद्राचं पाणी माझ्या चोचीत भरणार म्हणजे समुद्र उपसण्याचं काम करणार आणि हे चोचीत भरलेलं पाणी मी नेऊन टाकणार पोखरी बाळेश्वरच्या पर्वतावरती. तिने काय प्रतिज्ञा केली. समुद्र उपसण्याची प्रतिज्ञा केली. आता मला एक सांगा गड्या तिने हजारो लाखो कोट्यावधी जरी टिटव्या एकत्र करून समुद्रात उपसण्याचं काम करायचं ठरवलं उपसता येईल का. नाही. उपसता येणार नाही. त्याचप्रमाणे ज्ञानोबारांचं ज्ञान आहे. आमच्यासारख्या किती टिटव्यांनी इथं ज्ञानोबारांचं ज्ञान सांगितलं तरी न संपणारं ते ज्ञान आहे. म्हणून ज्ञानाच्या बाबतीत कोण बसतंय. ज्ञानोबाराय बसतात. अशा लोकांना काय म्हणा संत म्हणा. चला भक्ती राहू द्या त्याचं काहीतरी पूर्वीचं पुण्य आहे. उद्या म्हणायला नको याच्या कीर्तनाला कुत्रही नव्हतं. बरोबर की नाही. तो पण आहे त्याची काहीतरी पूर्वीची पुण्य आहे. अहो कुत्रे आलंय हे विशेष आहे. नाही तर बरेच कुत्रे इकडे येत नाही. काय बघा कळतंय का. चला ज्ञानाच्या बाबतीत ज्ञानोबाराय बसतात. किती तत्व झाले. भक्ती ज्ञान. आता 3रं तत्व बोला वैराग्य. आता वैराग्याच्या बाबतीत आपण विचार करायला गेलो. वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराय. किती वैराग्य महाराज. काही दृष्ट लोकांनी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग गाथा पाण्यात बुडवला. तुकोबाराय कुठे बुडवला. इंद्रायणी मैयेच्या काठावरती. महाराज तुकोबारायचा अभंग पाण्यात बुडवल्यानंतर तुकोबाराय 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे तब्बल 13 दिवस बिगर अन्न पाण्याचं इंद्रायणी मैयेच्या काठावरती बसून भजन करतायत. विठ्ठल माझा आणि मी विठ्ठलाचा बिगर अन्न पाण्याचं बसलेलं आहे. किती दिवस हो. 13 दिवस. 13 दिवस. आपल्याला 1 दिवस जरी नसलं तरी आपण भांडे आपटीत हो. एवढं जगद्गुरु तुकोबारांचं वैराग्य होतं. किती वैराग्य महाराज. पूर्वी लोक जगद्गुरु तुकोबारांना त्रास द्यायचे. तुकोबाराय डोंगरावरती भजनाला जायचे आणि भजन करत असताना तुकोबारायांच्या भजनात विक्षेप यावा म्हणून काहीतरी खोड्या करायचे. आता पूर्वी त्रास देणारे होते दादा आणि आताही सुद्धा कुठेही जा
प्रत्येक गावात कावळ्याच्या जातीचे एक दोन का होईना असतात, जे चांगलं कार्य चाललंय ना त्याला टोचा मारतात. तसं जगद्गुरु तुकोबाराय भजन करायचे आणि भजनामध्ये काही लोक विक्षेप आणायचे, भजन बंद पाडायचे. एक दिवस काही दृष्ट लोकांनी असं ठरवलं की जगद्गुरु तुकोबारायांचं भजन बंद पाडायचं. म्हणून काही दृष्ट लोकांनी एका वाईट स्त्रीला सांगितलं, जा आणि तुकोबारायांच्या भजनात विक्षेप करू नये, त्यांचं भजन बंद करू नये, त्यांची छेड काढू नये. त्यावेळेस महाराज ती वाईट स्त्री गेली आणि तुकोबारायांची छेड काढायला लागली. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारांनी उत्तर दिलं, जाई व तू माते. माता म्हणलंय जगद्गुरु तुकोबारांनी, काय म्हणलंय? जाई व तू माते न करी सायास आणि आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. एवढं जगद्गुरु तुकोबारायांचं वैराग्य. म्हणून वैराग्याच्या बाबतीत कोण बसताय? तुकाराम महाराज बसतात. अशा लोकांना काय म्हणा? संत म्हणा. भक्ती, ज्ञान, वैराग्य. आता शांती डीजे वरली नाही. शांती, शांती म्हणजे तत्व आहे. आता शांती तत्वाच्या बाबतीत आपण विचार करायला गेलो, आपल्या डोळ्यासमोर कोण येतं? नादबाबा. शांतीचे सागर असलेले नादबाबा आपल्या डोळ्यासमोर येतात. किती शांत हो, किती शांत. काय झालं? नादबाबांचा दररोजचा नित्यक्रम असायचा. गोदावरी मैयेवरती जायचं, स्नान करायचं आणि आपल्या घरी परतायचं. पण एक दिवस नादबाबा गोदावरी मैयेवरून स्नान करून येत असताना नादबाबांच्या अंगावरती एक येवन पान खाऊन धुंकला. येवन, येवन समजतो का? येवन म्हणजे सध्याचा गोल टोपीवाला, त्यांचं ते जीवन असतं बघा. कळलं तुम्हाला? ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. याच्यानंतर मस्त काही टेन्शन घेऊ नका. नादबाबांच्या अंगावरती तो येवन थुंकला, पण नादबाबांनी त्याला कुठलाच प्रतिकार केला नाही. पुन्हा नादबाबांनी जावं कुठे? गोदावरी मैयावरती, आणि पुन्हा स्नान करून त्याच रस्त्याने परतावं. पुन्हा त्या यवनाने नादबाबांच्या अंगावरती थुंकावं. नादबाबांच्या अंगावरती एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल तो यवन 108 वेळा थुकला. किती? 108 वेळा. तरी नादबाबांनी त्याला कुठलाच प्रतिकार न करता काय केलं? यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला. 108 वेळा थुकलेला यवन, त्याला कुठलाच प्रतिकार न करता नादबाबांनी त्याला प्रसाद देऊन मुक्त केलं. हे झालं नादबाबाचं. आपलं, आपण जर त्या नादबाबांच्या जाग्यावरती असतो आणि येवन आपल्या अंगावरती थुंकला असता, आपण त्याला प्रसाद दिला असता? त्याला महाप्रसाद दिला असता. बरोबर की नाही? पण ते शांतीचे सागर होते. म्हणून अशा लोकांना काय म्हणा? संत म्हणा. चला, भक्ती झाली, ज्ञान झालं, वैराग्य झालं, शांती झाली, आणि शेवटचं तत्व म्हणजे निष्ठा. निष्ठा. आता निष्ठेच्या बाबतीत आपण विचार करायला गेलो, खरं सांगू का, संतांजवळ निष्ठा असते आणि आपल्या निष्ठा निष्ठी असते. चला, निष्ठेच्या बाबतीत आपण विचार करायला जर गेलो, निष्ठेच्या बाबतीत आपल्या डोळ्यासमोर कोण उभं राहतो? निळोबाराय आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. किती निष्ठावान व निळोबाराय. काय झालं? जगद्गुरु तुकोबारायांनी निळोबारायांना शिष्य करून घेतलं, आणि शिष्य करून घेतल्यानंतर निळोबाराय गावी गेले, आणि इकडं तुकाराम महाराज सुद्धा वैकुंठाला निघून गेले. निळोबाराय गावी परतले, आणि परतल्यानंतर निळोबारायांनी गावकऱ्यांना विचारलं, तुकोबाराय कुठे गेले? त्यावेळेस गावकऱ्यांनी सांगितलं, तुकोबाराय वैकुंठाला निघून गेले. असं कसं? आम्हाला शिष्य करून घेता आणि काही ज्ञानाचा बोध न करतात तुम्ही वैकुंठात निघून जाता?
काय निष्ठा होती महाराज निळोबारांची. निळोबारांनी आसन टाकलं आणि तुकाराम महाराजांचं भजन सुरुवात केली. तुकाराम 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 तुकाराम. निळोबारायांनी तुकाराम महाराजांचा दावा सुरुवात केला. पण दया वैकुंठामध्ये वैकुंठ नायक भगवान परमात्म्याला दया आली. महाराज भगवान परमात्मा जसा निघाला तसा मृत्यू लोकात निळोबारायांसमोर येऊन उभा राहिला. निळोबारायांना आवाज दिला, निळोबाराया साक्षात भगवान परमात्मा तुमच्या समोर उभा आहे, मागा काय मागायचं. त्यावेळेस निळोबारायांनी सांगितलं, देवा मी भजन कोणाचं करतो? मी भजन निळा म्हणे आम्ही न ओळखूची देवा तू कयाचा धावा करीत असो. हे देवा अरे तुला बोलावलंच नाही. तुझ लागे ते बोलाविले कोणी बोलाविले कोणी प्राथिला वाचोनी आला शिका प्राथिला वाचोनी आला शिका येथे तुझ लागे बोलाविले कोणी तुझ लागे येथे बोला तुझ लागी येथे बोलाविले कोणी प्रार्थिल्या वाचोनी आला शिका. हे देवा आम्ही तुला बोलावलंच नाही, तू इथं आला कशाला? समजा फक्त समजा मला जर तुम्ही बोलावलं नसतं, मला तुम्ही जर बोलावलं नसतं आणि मी इथं आलो असतो, तुम्ही काय म्हणले असते? काय आला रे असं म्हणले असते? तसं म्हणणार नाही तुम्ही, चांगले माणसं. पण देवाला निळोबारांनी सांगितलं, देवा आम्ही तुला बोलवलं नाही, आम्ही तुकायाचा दावा करीत असो. महाराज आखे संत तुम्ही आपण त्या भगवंताची प्राप्ती करण्यासाठी आटापिट्या करतो. तो भगवंत निळोबारायांसमोर साक्षात प्रगट झाला. तरी निळोबारायांनी भगवान परमात्म्याला परत पाठवलं आणि तुकाराम महाराजांना निळोबारायांसाठी वैकुंठातून मृत्यू लोकात यावं लागलं. एवढे निष्ठेचे सागर असलेले कोण? निळोबाराय. अशा लोकांना काय म्हणा? संत म्हणा. चला किती तो सांगितले? 5. भक्ती, ज्ञान, वैराग्य, शांती आणि निष्ठा. हे 5 तत्व ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांना काय म्हणा? संत म्हणा. आणि अशा संतांचे चरण रचकन आपल्याला सहज जर प्राप्त झाले, होतं काय? अभंगाच्या पहिल्याच्या संत
टाळी वाजवा यांच्यासाठी. खरंच तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. या वयात तुम्ही एवढं गातात का महाराज? हे गायक वादक म्हणजे सोपं नाही बरं होणं. हा, हे भजन प्रेमी असलं पाहिजे माणसाने जीवनात. कसं असलं पाहिजे? भजन प्रेमी असलं पाहिजे. महाराज एक वाक्य सांगतो तुम्हाला. ज्याच्या अंगात ताप असतो, काय काय काय, ज्याच्या अंगात ताप असतो त्याला भोजन गोड लागत नाही. पुन्हा सांगतो ऐका. ज्याच्या अंगात ताप असतो त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात पाप असतं त्याला भजन गोड लागत नाही. किती गोड गातात महाराज. तुमच्या गावचं भाग्य आहे, गायक वादक तुमच्याकडे भेटतात. सध्या तर अशी परिस्थिती आहे, सीझन चाललाय, ठिकठिकाणी उत्सव चालले, गायक वादक भेटाना. मला परवा दिवशी कीर्तनाला कीर्तनकार भेटाना. एवढे सप्ते भजन कीर्तन चालले. आणि सोपं नाही हे गायक वादक भेटणं, म्हणजे कठीण असतं. मी त्या साताऱ्याला कीर्तनाला गेलो एकदा. बरं, काही ठिकाणी असतात काय काय, काही ठिकाणी गायक चांगले असतात तर वादक चांगला नसतो, वादक चांगला असतो तर गायक चांगले नसतात. बरं, काही ठिकाणी दोन्ही चांगले असतात, साऊंडवाला चांगला नसतो. बरं, साऊंडवाला चांगला असतो, तुम्हाला नाही मस्त हसायचं तुम्ही, गोड काही काळजी करू नका. साऊंडवाला चांगला असतो तर ऐकणारे बहिरे असतात. काही ठिकाणी सगळं चांगलं असतं, पण इथं कसं आहे, इथं सगळं चांगलं आहे ना, चांगलं असतात. काही काही ठिकाणी गायक वादक असतात, आपण एक म्हणायचं, आपण पुढे एक म्हणायचं आणि त्यानं पाठीमागे वेगळंच म्हणायचं. मी मालेगावला परवाचं कीर्तन केलं, मी तिथं प्रमाण दिलं, बाग गेला शीन गेला, मागचे म्हणायचे भाग्या मेलाशी. काय गायक वादक असतात महाराज. आपले महाराज या लोकांनी परमार्थ टिकून ठेवलाय, बाकी आपल्या गावचं. नाही तर शोकांतिक आहे, गायक वादक भेटत नाही. मी मध्यंतरी त्या साताऱ्याला कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्यानंतर म्हटलं 9 ते 11 होतं. त्या लोकांना म्हटलं करा कीर्तन चालू, दादा करा कीर्तन चालू. म्हणे महाराज तुम्हाला आम्ही गायक वादक तोडून दिले होते, आणि सध्या तरी तोडूनच देतात लोक. परमार्थ कसा चाललाय दादा? तोडूनच चाललाय. आता माझं स्वतःचं गुरुकुल आहे, आमच्याकडे 10वे श्राद्ध जास्त असतात. लोक आम्हाला फोन करतात, महाराज काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? उक्त म्हणतात. उक्त आम्हाला फोन करतात दादा, आम्हाला म्हणतात कीर्तनही तुम्हीच करा, गायक वादक तुम्हीच आणा, टाळकरी तुम्हीच आणा, साऊंडही तुम्हीच आणा. म्हणजे आमच्याकडे त्याला तोडून देणं म्हणतात. आता मला प्रश्न पडायला लागला, एक दिवस आम्हालाच न तोडू कुणी, कठीण आहे. त्या लोकांना म्हणलं कीर्तन चालू करा, 9 वाजलेत, उशीर झालाय. म्हणे आमच्या गावात भजनी नाही. अहो म्हणलं दोघं तिघं असेल तर पा. म्हणे महाराज आमच्या गावात 2 जण आहे, एक पेटी वाजवतो आणि एक पखवाज वाजवतो, पण ते सध्या त्या अवस्थेत नाही. सध्या त्या अवस्थेत नाही, त्यांची व्यवस्था फार वाईट आहे. मी म्हटलं त्यांना बोलून तरी आणा. म्हणे महाराज तुम्हाला गरज असेल तर तुम्ही आणा. म्हटलं हे पायगड्या एवढ्या लांबून तू तिथं गेलाय, तुला कीर्तन करणं तर भागच आहे. महाराज मी त्या पेटीवाल्याला आणायला गेलो. त्या पेटीवाल्याला आणायला गेल्यानंतर तो पेटीवाला त्या अवस्थेत पडलेला होता, त्याची व्यवस्था फार वाईट होती. मी त्या बाबाला आवाज दिला, म्हणलं बाबा चला मी एवढ्या लांबून आलो, 1 तास भगवान परमात्म्याचं चिंतन सेवा करू, आणि मला कोणीतरी पेटी वाजवायला पाहिजे, गाणारा कोणीतरी पाहिजे. म्हणून मी त्या पेटीवाल्याला बोलवायला गेलो. त्या पेटीवाला तो त्या अवस्थेत पडलेला होता. त्या पेटीवाल्याने सांगितलं, म्हणे महाराज मला काही जमणार नाही. त्याने त्या अवस्थेत सांगितल्यानंतर कसं बसं मी त्या पेटीवाल्याला घेऊन आलो. त्या पखवाजाला आणायला गेलो. तो पखवाजा त्याच अवस्थेत पडलेला होता. तो म्हणे महाराज मी तिथे येतो म्हणे. काय काय पण मी त्या पेटीवाल्याचं तोंड पाहणार नाही. काय म्हणला तो? पेटीवाल्याचं तोंड पाहणार नाही. मी कसं बसं त्या पखवाजाला घेऊन आलो. मस्तपैकी कीर्तन चालू झालं, माझं चिंतन चालू होतं. दादा मी कीर्तनात विचार सागर सांगत होतो. सागराचे बघा कळतंय का? सागराचे विचार सांगत होतो.
विचार सागर सांगत होतो. हा गेली का रेंज? नाही. चला, माझं चिंतन चालू होतं आणि मधीच पेटीवाल्याला काय लहर आली. पेटीवाल्यानं मधीच वाजवायला सुरुवात केली, सारे ग म प ध नि सा. मला वाटलं हा एखादा राग बिग म्हणल बा. त्यानं पुन्हा वाजवायला सुरुवात केली, सारे ग म प ध नि सा. माझे पैसे देतो का रे? म्हणलं हे पाय गड्या, पहिल्यांदाच तो गावात आलो आणि तू तर पैशाची भाषा करतो. त्याने पुन्हा वाजवायला सुरुवात केली, सारे ग म प ध नि सा. माझे पैसे देतो का रे? पखवाजा हुशार होता. पखवाजाने बोल वाजवायला सुरुवात केली, दिन त दिन दादा तीन, दिन त दिन दादा तीन, देईल तर देईल, नाही नाही देईल. हा म्हणायचा, माझे पैसे देतो का रे? पखवाजा वाजवायचा, दिन त दिन दादा तीन, देईल तर देईल, नाही नाही देईल. या दोघांचं चालू झालं. मी आपलं थांबवून घेतलं. थांबवून घेतल्यावर मस्तपैकी हा म्हणायचा, माझे पैसे देतो का रे? हा टाळी वाजव त्यांच्यासाठी, देईल तर देईल, नाही नाही देईल. या दोघांचं चालू झालं. महाराज या दोघांचं चालू होतं, पण ऐकणारा खंजेरीवाला येईल होतं. खंजेरी या दोघांचं चालू, माझे पैसे देतो का रे? पखवाजा म्हणायचा, देईल तर देईल, नाही नाही देईल. खंजेरीवाला ऐकायला येईल होतं. त्याला काय लहर आली, ते उठलं. उठल्यानंतर म्हणे, आता डुब्बुली का डुब्बुली का डुब्बुली का. असे गायक वादक भेटतात महाराज, आपल्या गावचं भाग्य आहे. मी तर दादा, मला थोडा गाण्याचा नाद आहे आणि गाण्याचाच नाद आहे. हा मला गाण्याचा नाद आहे. मी एका पेटीवाल्याला म्हटलं, मला चारुकेशी रागाचे स्वर दे. महाराज त्यानं पेटी घेतली आणि माझ्याजवळ आला, तुला जेवढे स्वर काढायचे तेवढे काढ म्हणे, पेटी मला परत दे. काय सांगा त्या. मी तर एका बाबाला म्हटलं, बाबा तुम्ही पेटीच्या कोणत्या पट्टीत गातात? काय 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 तुम्ही पेटीच्या कोणत्या पट्टीत गातात? तो म्हणे, महाराज पट्टी बिट्टी नाही, पट्टीतल्या फटीत गातो. शोकांती काय महाराज, आपल्या गावचं खरंच भाग्य. फार सुंदर अशी ठेवण, फार सुंदर अशी वारकरी चाल, वारकरी भजन. नाही तर सध्या भजनाचा सुद्धा धांगडधिंगा झालाय हो, कठीण आहे. सुंदर असं प्रमाण महाराजांनी दिलं. तुकोबाराय प्रथम चरणात सांगतात की संत चरण रज लागता सहज. संतांचे चरण रजकन आपल्याला सहज प्राप्त झाले तर जन्म मृत्यूला कारणीभूत असलेली जी वासना आहे ती मुळापासून नष्ट होते. परत तुमच्या मनात असा एखादा प्रश्न येईल, संत चरण रजकन म्हणजे तरी काय? काय 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 संत चरण रजकन म्हणजे काय? संत चरण रजकन म्हणजे संतांची कृपा. संत चरण रजकन म्हणजे संतांचा आशीर्वाद. तो एकदा आपल्याला सहज प्राप्त झाला तर जन्म मृत्यूला कारणीभूत असलेली जी वासना आहे ती मुळापासून नष्ट होते. मग एकदा वासना मुळापासून नष्ट झाली, मग होतं काय? उपजे आवडी, मग राम नामे उपजे मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी.
एकदा वासना मुळापासून नष्ट झाली मग राम नामे उपजे आवडी. त्या भगवान परमात्म्याच्या नामाची गोडी आपल्याला लागते. किती नाम गोडे महाराज. त्या नामात जेवढा आनंद आहे जगाच्या पाठीवरती तेवढा आनंद कुठंच नाही महाराज. ते नामस्मरण करत असताना किती आनंदाने करावं, किती आनंदाने करावा. गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला. गात जागा गात जागा गात जागा. पण संतांनी फार बोंबा मारून सांगितलं. पण आपलं कसं आहे खात जागा खात. आपण कीर्तनात जरी बसलो ना फार चेहरे असे एवढे एवढे करून बसतो. कीर्तनात असं फ्रेश बसलं पाहिजे. भगवंताचं भजनात आपण तल्लीन झालं पाहिजे. बरं याच जन्मात भजन करता येतं. याच देई घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. एवढं भगवंताचं भजन गोड आहे. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा. नाम गोड पुरे गोड सकळे इतकं गोड आहे त्या भगवानचा. वा वा वा. क्या बात. माझे केशवा अमृतामुनी गोड. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा. मन माझे केशवा मन माझे केशवा. कामाने गे कामाने गे अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा नाम तुझे देवा. अमृताईपेक्षा गोड आहे देवाचं नाव. म्हणून त्या भगवान परमात्म्याच्या नामाची गोडी आपल्याला लागते. कधी वासना गेल्यानंतर मग रामनामे उपजे आवडी. नुसत्या रामनामाची गोडी लागते यात नवल नाही. आपण या ठिकाणी आलेला जो जीव आहे तो कसा आहे दुःख रूप आहे. नवे नवे आपल्या मागे आयुष्यभर दुःखचे मा. कोणाच्या जीवनात सुख आहे. या जगात किती श्रीमंत मनुष्य असू द्या किती किती श्रीमंत मनुष्य असू द्या त्याच्या जीवनात त्याला दुःखच आहे महाराज. सुख फक्त भगवंताजवळ आहे. सुख रूपायचा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारे का तू. सुख आहे संसाराच्या आजी सुख आहे संसाराच्या बाजारात आणि दुःख आहे भगवंताच्या दुकानात. संसार नगरी बाजार भरला बाई. यात सुख नाही त्यात सुख नाही. यात सुख पाही त्यात सुख पाही यात सुख पाही त्यात सुख पाही. संसार नगरी बाजार भरला बाई. संसारात सुख आहे का दुःख बांधवडी आहे. आज संसार सांगणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्याचे प्रमाण पाठ झाले. आता
प्रमाणानं राहिले प्रमाण द्यायला एवढं दुःख आहे. इतकं दुःख आहे महाराज. संसारात सुख नाही, सुख आहे भगवंताजवळ. काय झालं, एकाला पेढे पाहिजे होते. काय काय, एकाला पेढे पाहिजे होते. कुठं जायचं पेढे आणायला? पटकन बोला, वेळ कमी आहे. कुठं जायचं? कोणत्या? कुठं जायचं? गारगाव? हा, आमच्याकडे नाही भेटत गाड्या एवढे. तुमच्याकडे चांगले भेटतात. हा, प्युअर खव्याचे गारगावला जाऊ असतात थोडे मिक्स. पण खायचे म्हणल्यावर काय महाराज, येडीला काय सासरण सगळं सारखंच असतं. चला, एकाला पेढे पाहिजे होतं. तो घारगावला गेला आणि घारगावला गेल्यानंतर तो एका चपलीच्या दुकानात गेला. चपलीच्या दुकानात गेल्यानंतर त्याने आवाज दिला, रामभाऊ 1 किलो पेढे द्या, पेढे. रामभाऊ म्हणे, हे पाहिजे शांभाऊ, या ठिकाणी पेढे नाही पण जोडे नक्की मिळतील. म्हणजे त्याला पेढे पाहिजे होते. त्याने कुठं जायला पाहिजे होतं? एखाद्या स्वीट मार्केट मध्ये जायला पाहिजे होतं. तसं आपल्याला सुख पाहिजे. आपण सुख शोधतो कुठे? संसारात सुख शोधतोय. संसारात सुख नाही. सुख आहे भगवंताच्या नामस्मरणात, सुख आहे भगवंताच्या भजनात. म्हणून आपल्याला सुद्धा सुखी व्हायचं असेल तर आपल्याला सुद्धा त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं लागेल. मग आपण शुद्ध अंतकरणाने त्या भगवान परमात्म्याचं मोठ्या प्रेमाने टाळी वाजून भजन करायचंय. एकदा मोठ्या प्रेमाने हात वर घ्या. ज्याला हात असतील त्याने वर घ्या. हा, जो हात वर घेणार नाही आणि घरी जाताना त्याला जर काही झालं तर मी त्याला जबाबदार राहणार नाही. सरळ हात वर घ्या. हा, असेच राहू द्या. बोलून बोलून घसा कोरडा झालाय. मी चहा पिऊन येतो. डोपार कुमाई, टाळी वाजवा. बोला बोला, हा भजन बोला. डोपार कुमाई, विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई. चला चला, विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई. जय 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 विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई. विठोबार जय जय विठोबार. गोपार कुमाई, हा गोपार कुमाई. हात खाली घ्या. सांगायची गरज पडत नाही. हे पागड्या, भगवंताच्या भजनात तुम्ही जर आता आळस केला, आता जर चांगला परमार्थ केला नाही, आता हे कीर्तन प्रवचन तुम्ही जर ऐकले नाही तर नाथ बाबा म्हणतात आमच्या काही बापाचं जाणार नाही. आता जर तुम्ही ऐकत नसाल, साधू संतांनी बोंब मारून सांगितलं, वाजतसे बोंब कोणी नाही कधी कानी, हरी हरी न म्हणतात या थोर. प्रत्येक प्रमाणातून जागा केलंय. आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे बाईनो जागा. चोर निजल्या नाडो निभागा, चोर निजल्या नाडो निभागा. आता जागा जागा,
आता जागा जागा आता जागा रे भाई नो जागा. पण आता तुम्ही जर ऐकत नसाल आणि आता जर परमार्थ करत नसाल, एक ना एक दिवस तुम्हाला काळ घेण्यासाठी येणार आहे. बर तो सहजासहजी येईल का? तो कसा नेईल तुम्हाला? बांधून नेईल. मग आता ऐकलं पाहिजे ना. पण आता जर ऐकलं नाही तर होईल काय? हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल हो सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा हो एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. बिंगळा 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 मानवारी बोली बोलत देखा बिंगळा मानवारी. हो पिंगळा मानवारी बोली बोलत देखा पिंगळा मानवारी. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लटिकन बोलो आम्ही वर्तमान खोटे. हो लटिकन बोलो आम्ही वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 दांगड लिंगा ग अवघा दांगड लिंगा ग अवघा दांगड लिंगा ग अवघा दांगड लिंगा ग. करुणी उचित हो करुणी उचित प्रेम घाली हृदयात. दान मागया चालो दान मागयात. दान मागया चालो दान मागयात. अहम वाग्या सोम वाग्या अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी. सावध होनी भजनी लागा सेवक कैवारी. मोठ्या प्रमाणे हात वर घ्या. टाळी वाजवा. माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. पिंगळा माधवारी बोली बोलत देखा पिंगळा माधवारी. म्हणून आपण भजन केलं पाहिजे. मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागू. असो यथामती यथावकाश झालेली कीर्तन रूपी सेवा